उमा रेसिपी पुणेमध्ये स्वागत. आज मटर पनीर बनवूया. थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे. त्यासाठी मी पनीर घेतलेलं आहे. त्याच्यानंतर लसूण, आलं आणि टोमॅटो, थोडेसे टोमॅटो तुपावरती परतून आलं लसूण याची पेस्ट करून घेऊ. त्यानंतर हा थोडासा आपल्याला मटार आहे, कोथिंबीर, दालचिनी आणि तमालपत्र फोडणीसाठी. त्याच्यानंतर इथे कांदा, तीळ आणि हे ओलं खोबरं आणि तीळ. ओलं खोबऱ्याचं मी दूध करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये तीळ आणि थोडंसं पनीर एकत्र ग्राइंड करून घेणार आहे. तर आता मी नारळाचं दूध करून घेते आणि टोमॅटो थोड्याशा तुपावरती परतून घेते. तूप गरम केलेलं आहे, याच्यावरती आपण टोमॅटो परतून घेऊ. जोपर्यंत टोमॅटो परतत आहेत तोपर्यंत आपण ह्या खोबऱ्याचं दूध काढून घेऊ. खोबऱ्याचं दूध काढण्यासाठी थोडंसं पाणी लागणार आहे, तर पाण्याच्या ऐवजी मी दूध ॲड करते अर्धा कप. आता इथं आपले टोमॅटो छान फ्राय झाले. टोमॅटो फ्राय झालेले आपण काढून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपला कांदा फ्राय करून घेऊया. यासाठी मी थोडं असं तूपच यूज करते. त्याच्यामध्ये आपला कांदा फ्राय करून घेऊ. कांदा छान परतलेला आहे. याच्यामध्ये आता आलं लसूण आणि एक हिरवी मिरची याला परतून घेऊ. यातच आपले तीळ ॲड करू. छान याला फ्राय करून घेऊया. हे परतत आलं आहे, तर याच्यात थोडंसं मी अख्खं धनं ॲड करते. तेही थोड्या वेळ परतून घेऊ आणि मग आपण ह्याला व्यवस्थित एक पेस्ट बनवून घेऊया. फ्राय केलेले टोमॅटो होते, त्याची पेस्ट बनवू. आता हे जे मिश्रण आहे याच्यामध्ये माझ्या पद्धतीने मी थोडेसे 4-5 पीस पनीरचे त्या वाटणामध्येच घेणार आहे. याला आपण याच्याबरोबरच वाटण करून घेऊ आणि बाकी पनीर आपल्या भाजीसाठी आणि ह्याची वेगळी प्युरी बनवून घेऊया. तर आपलं थोडं पनीर, कांदा, आलं लसूण आणि तीळ आणि थोडंसं धनं याची पेस्ट, टोमॅटोची प्युरी आणि आता हे थोडंसं पनीर आहे. आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. इथं पॅन गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं 2 चमचे तेल ॲड करते आणि थोडंसं तूप, 2 चमचे तूप. याच्यामध्ये आपण आपलं पनीर थोडंसं आधी फ्राय करून घेऊया. पनीर फ्राय केलं की याच तेलामध्ये आपल्याला आपली मसाला आणि रेसिपी सुरू करायची. पनीर फ्राय करून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये आता मी तमालपत्र, दालचिनी हे थोडंसं फ्राय करून घेऊ. थोडी कोथिंबीर, हे फ्राय झालं. यानंतर आपला हा वाटलेला मसाला याला आपण परतून घेऊया. याचमध्ये मी टोमॅटो प्युरी ॲड करते आणि याला आपण आता छानपैकी शिजवून घेऊया. एकदम मस्त वेगळ्या प्रकारचीच होणार आहे रेसिपी. याला आपण आता छान शिजवून घेऊ तेल सुटेस्तोवर. हे जे शिजायला ठेवलेलं आहे याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ ॲड करून घेते. हवं तेवढं लाल तिखट, जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे तेवढंच लाल तिखट घ्या आणि थोडा गरम मसाला आणि याला आपण आणि शिजून देऊया. हे छान शिजलं की मग आपण पुढची प्रोसेस करूया. आपण आता चेक करू आपला मसाला
शिजलेलं आहे का? हा, मस्त एकदम छान मसाला शिजत आलेला आहे आपला. आता ह्याच्यामध्ये आपण मटार ॲड करू आणि आपलं कोकोनट मिल्क हे आता आपण किती छान दिसते बघा. काजू पेस्ट करण्यापेक्षा या कोकोनट मिल्कमध्ये तुम्ही बनवून पहा, एकदम म्हणजे टेस्टच वेगळी तुम्हाला जाणवेल आणि टेस्टी पण लागेल. हे आता मी मटार थोडा शिजायला पाहिजे, नंतर पनीर ॲड करू. तर गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे. थोडंसं घट्ट वाटल्यास थोडंसं गरम पाणी ॲड करा आणि ह्याला आपण आत्ता परत मटार शिजून देऊया. मटार आता आपला शिजून आला असेल, आपण चेक करूया. एकदम मस्त, किती छान कोकोनट वॉटर आपण मिल्क जे घेतलेलं आहे त्याच्यामुळं याची चव वेगळी येईल. आता हे मटार आपला पूर्णपणे व्यवस्थित शिजला आहे. त्यामध्ये आता आपण आपलं पनीर आणि थोडीशी मी एक हिरवी मिरची घेतली आहे, ती पण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊ. हे आपलं फ्राय केलेलं पनीर. आणि थोडीशी कसुरी मेथी. यालाही आपण एक साधारण 2-3 मिनटं छान परतून देऊया. मी याच्यामध्ये थोडीशी टेस्टसाठी अर्धा चमचा साखर ॲड करते, किंचितशी. आणि याला आपण आत्ता परत एक 2-3 मिनटं शिजू देऊ. चला तर पाहूया आपलं मटर पनीर कसं बनलेलं आहे. मस्त एकदम अगदी वेगळ्या पद्धतीचं. या पद्धतीने तुम्ही जरूर बनवा. छानपैकी आता हे सर्व करण्यासाठी रेडी आहे. हेल्दी पण आहे. आपण आता हे सर्व करून घेऊ. याचा एकदम सुगंध येत आहे सगळीकडे. मटर पण मऊ शिजलेलं आहे. तर आता आपलं हे मटर पनीर इन कोकोनट मिल्क तुम्हाला आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही जरूर बनवा, एन्जॉय करा. थोडीशी वरतून होममेड क्रीम असेल तर तीही तुम्ही ॲड करा. मटर पनीर रेडी. एन्जॉय.